ब्राह्मण मंडळीच्या विरोधात बोलतात, पण ऐका ना, म्हणतात मेल्यापासून जी ब्राह्मणांची आपल्यावरती काही ना काही विधी करण्याकरता जडणतडण घडवते ते शेवटपर्यंत राहते, मरेपर्यंत नाही, मरेनंतर सुद्धा 1 वर्षापर्यंत आपल्याला देवाची पाठ पुरवून करावंच लागते. धर्मकान मानायला तयार नाही. पण ऐका मायबाप, आपण जरी मानत नसलं ना तर काही त्याला इतिहास पूर्वाचे काहीतरी त्याला उदाहरणं आहेत, काही त्याला पुरावे आहेत. आणि असं सांगत असतात पहा माझे गुरुवारी ढोळे महाराज, ज्याला काही नाही पुरावा त्याला कुठंतरी नेऊन पुरावा. विठाला विठाला पुरावा फार सोपा आहे महाराज. श्रीमद भागवत कथा श्रवण करणारी माणसं तुम्ही, पुरावा असा आहे, 5 पांडवांचे वडील आणि पण त्या पंडूराजाला 5 पांडव आणि आणखी एक कुंतीला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं कर्ण. तो लग्नाच्या अगोदरचा, कुंती मातेच्या उदरातून जन्म घेतलेला. तो कर्ण दानशूर कसा पहा, ज्या उदरातून त्यांनी जन्म घेतलाय ना तो कर्ण दानशूर कसा. त्याच्या नंतर का होणार, पण हे पंडूराजा वडील आहेत, 5 पांडवांचे वडील. जसा कर्ण हा दानशूर म्हणून असा उल्लेखला गेलाय, इतिहासामध्ये जमा झालाय. कर्ण हा दानशूर म्हणून आपण सर्वांना माहित आहे. कर्णासारखं दान, धर्म करण्यासारखं दान कुणीच केलं नाही. पण ऐका ना, कर्णापेक्षा कितीतरी मोठा दानशूर कर्णाचे वडील, 5 पांडवांचे वडील पंडूराजे होते. महाभारत तुम्ही जर श्रवण करत असाल, श्रीमद भागवत कथा जर तुम्ही वाचत असाल, त्याच्यामध्ये येते इतका पुण्यशील असणारा राजा हा पंडूराजा. दान धर्म करणारा, कथा कीर्तन करणारा, यज्ञ करणारा पंडूराजा. आणि ज्यावेळेस पंडूराजा गतप्राण होतोय, आता दान धर्म करणारा सत्वशील असणारा राजा, जेव्हा त्याला का एवढं दान धर्म करणारा सत्वशील असणारा माणूस काय नरकाला थोडाच जातोय. नेहमी कीर्तन करणारा, नेहमी कीर्तन श्रवण करणारा, दान धर्म करणारा, सत्य कार्यामध्ये सहभाग असणारा, चांगल्या पद्धतीने वागणारा, विनयशील जीवन असणारा माणूस तो स्वर्गलोकात जातो. आणि स्वर्गलोकात गेल्यानंतर त्या ठिकाणी अशी घटना घडली, स्वर्गलोकात गेले ते पंडूराजा, त्याला पार्षदही आले भगवंताची न्यायाकरता. स्वर्गलोकात घेऊन गेल्यानंतर काय झालं, पंडूराजाला तिथे गेल्यानंतर ज्याने खऱ्या अर्थाने पुण्य केलं, जो पुण्यशील आहे, सत्वशील आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने चांगलं जीवन जगले, चांगलं जीवन जगलेल्या माणसाला असं म्हणतात स्वर्गामध्ये आपल्या देवादिकांच्या शेजारी त्याला बसण्याकरता आसन मिळतं, त्याला गादी मिळते. पण तिथे गेल्यानंतर पंडूराजाला एका कोपऱ्यामध्ये बसवलं, एका कोपऱ्यामध्ये. एवढा पुण्यशील राजा, पण एका कोपऱ्यामध्ये. आणि कोणी विचारायला तयार नाही, कोणतीही देवता त्या पंडूराजाकडे डुंकून सुद्धा बघा ना. जवळजवळ 4-5 महिने होत आली. 4-5 महिने झाल्यानंतर नाही सहन होत एका देवतेला. एक दिवस एका देवतेचं नेहमी भ्रमण असतं पहा, हा मार्ग तो मार्ग, तो मार्ग तो मार्ग जाईत. जर त्या देवतेला काही पटलं नाही, त्या साधूला जर काही पटलं नाही, तर तो नेहमी इकडून तिकडे भ्रमण करीत सगळ्या गोष्टीची तो आपण म्हणतो आपल्या ग्रामीण भाषेमध्ये लावा लाव्या करीत असतो. अशा देवतेचं, अशा साधूचं आपण एक नाव घेतो, काय म्हणतो त्यांना आपण, काय म्हणतो आपण, नारद. त्या नारदाची स्वारी जेव्हा स्वर्ग लोकांमध्ये आली, आणि स्वर्ग लोकांमध्ये आल्यानंतर नारदाने बघितलं मृत्यू लोकांमध्ये पुण्यशील असणारा हा राजा, चांगलं कर्म केलेलं या राजाने, सतत हरिकीर्तन, सतत यज्ञ केलेला या राजाने. पण असं कोणतं याचं पुण्य कमी पडलं बा की याला देवादिकांनी याच्याकडे डुंकून सुद्धा बघणार, ज्यांना बोलणं सुद्धा देवदेवता. एका कोपऱ्यामध्ये पंडूराजा बसले, देवाला जाब विचारला त्या नारदाने. म्हटले, का हो देवा, असा कोणता न्याय आहे तुमचा, असा कोणता न्याय आहे तुमचा, सत्वशील असणारा हा पंडूराजा, असा कोणता न्याय आहे तुमचा की तुम्ही त्याला एका कोपऱ्यामध्ये बसवलाय. असं आम्ही ऐकलं आतापर्यंत. देवाची जर भजन पूजन नामस्मरण, देवाचं जर गुणगान केलं, नेहमी भजन केलं, कथा कीर्तन केलं, यज्ञ केलं, सत्कार्यामध्ये सहभाग घेतला, सत्कार्यामध्ये दान धर्म केला, तर त्या माणसाला तुमच्या स्वरूपाला प्राप्त होतो. पण हे तर तुम्ही पारे नाही की कोपऱ्यात बसवलंय, काय तुम्ही त्यातलं बोलायला येत नाही. कोणतीही देवता त्यावेळेस सांगतात, खरं सांगू का नारद तुला, या पंडूराजाचं फक्त एका यज्ञाचं कर्म, एका यज्ञाचं पुण्य कमी पडलंय, म्हणून या पंडूराजाला गादी न मिळता तो कोपरा मिळालाय. विठ्ठल विठ्ठल एका यज्ञाचं पुण्य, एका यज्ञाचं पुण्य कमी पडलंय म्हणून कोपरा मिळाले. एकच यज्ञाचं, ते म्हणले एकच यज्ञाचं पुण्य कमी मिळालं म्हणून कोपरा मिळाला, एक कडीला बसवलं गेलंय, खाली बसवलं गेलंय. मग आता काय करावं लागेल, त्यांनी तर आयुष्यभर दान धर्म केलं, पुण्य कमवलंय, पुण्य प्राप्त केलंय, सत्कार्य केलंय, चांगला वागलाय, आणि फक्त एक यज्ञ घ्या ना देवा तेवढं ऍडजस्ट करून. ते म्हणले घ्यायला काय हरकत नाही, पण त्याला एकच मार्ग आहे. म्हटले कोणता मार्ग, याचे जे पितर आहेत, याच्या मागचे जे याची माणसं आहेत,
याची मुलं असतील, याची पत्नी असतील, याची पुतणी असतील, याचे सगळे याचे जे काही नातेवाईक असतील याचे, यांनी जर त्या मृत्यूलोकामध्ये यत्न केला, याच्या नावाने ज्याच्या प्रित्यर्थ जर पिंडदान केलं, याच्या नावाने जर यांनी काही सत्कार्य केलं, सत्कर्म केलं, तर त्याचं पुण्य याला मिळू शकतं. काही काही माणसं याच्या पुढे डोकं लावणारे बरं का, ते म्हणले महाराज मृत्यू लोकांमध्ये पुण्य प्राप्त करायचं, मृत्यू लोकांमध्ये पुण्य तयार करायचं, आणि स्वर्ग लोकाला कसं काय जाऊन द्यायचं, कसं काय जाईन ते डोकं लावतात ना माणसं. आणि असं जर कोणा डोकं लावायचं त्यांनी एकच काम करायचं, मी लाडजळगाव जातो त्यांनी बोधेगाव जायचं, त्यांनी 200 रुपये बॅलन्स माझ्या मोबाईलला राहण्याचा मला लाडजळगाव मध्ये प्राप्त होतो. हा जर विज्ञानाचा शोध जर इथं येत असेल तर मृत्यू लोकांमध्ये केलेला पुण्य त्याला का जाऊ नये. ते म्हणले जमन का हो, ते म्हणले निश्चित जमणार, 1000% जमणार. त्याच्या पितराने जर याच्या नावाने पिंडदान केलं, ते म्हणले आता होत आलेत म्हणले 12 महिने, म्हणले काय हरकत नाही, त्याच्या पितराला सांगा. म्हणून सगळ्यात पहिलं कुंती मातेला आणि त्या 5 पांडवांना त्या नारद मुनीने सूचित केलं की पंडूराजाचं फक्त एका यज्ञाचं पुण्य कमी पडलंय, म्हणून पंडूराजाला स्वर्ग लोकात देवापाशी जागा नाही मिळाली तर एका कोपऱ्यात जागा मिळाली. तर एक यज्ञाचं पुण्य जर तुम्ही केलं, एक यज्ञाचं तुम्ही कथा कीर्तन, एक यज्ञ जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला, पिंडदान जर त्या जीवाच्या नावाने, त्या आत्म्याच्या नावाने केलं, तर निश्चितच त्यांना देवापाशी जागा मिळेल. म्हणून आज गेल्यापासून तर या वर्षापर्यंत हा जीव सुद्धा त्या स्वर्ग लोकात जर पुण्यशील असेल, पुण्य केला असेल, दान धर्म केला असेल, कथा कीर्तन केले असेल, तर हा जीव निश्चितच स्वर्गात असतो. अन्यथा आयुष्यभर जर भजन पूजन नसन केलं, कथा कीर्तन नसन केलं, कधी कीर्तनाला नसन गेला, कधी गळ्यामध्ये तुळशीची माळ नसन घातली, तर त्या माणसाचा विचार करायची आपल्याला गरज नाही. विठाला विठाला नाही महाराज नाही. आयुष्यभर आपण किती सांगा, आमचे गणेश महाराज नेहमी सांगत असतात, किती सांगा हो, पण माणसं ऐकायलाच तयार नाही, ऐकतच नाही अजिबात. आपण किती त्यांना राब राब राबतो, कथा कीर्तनकार माणसं. अहो महाराज लोक काय मेले सांगता सांगता, घेऊ का सगळ्यांचे नाव मेलेल्या माणसांनी, सांगता सांगता महाराज लोक गेले, पण माणसं काय बदलले नाही. किती सांगितलं कारण हो तुम्ही नामचिंतन. आता मी सुद्धा येतो इथं आडवड सांगितलं, नका बसू होणार, या पुढं मला बरं वाटत, मला सांगता येईल तुम्हाला. ते म्हणले तू किती कर वटवट, आम्ही गमनगट. अनेक वेळा सांगितलं महाराज संत महात्म्यांनी, सावध केलं आपल्याला, पण माणसं ऐकायला तयार होत नाहीत. म्हाताऱ्या माणसाला सांगितलं, म्हातारीला सांगितलं, म्हाताऱ्या माणसाला सांगितलं, पण माणसं काय झाले, एक आजी मरायला टेकली आणि त्याच्या घरातल्या मुलांनी तिला आग्रह केला, म्हणले आजी तू आयुष्यभर कोणाचं चांगलं केलं नाही का, एक काम करणार, तुझा अंतकाळी फार जवळ आला अंतकाळ तुझा, आता तुला तुझी वाचायला जाणार आहे, तुला बोलता येणार नाही, आता एक काम करणार, आता तरी मरत्या वेळेला अंतकाळाच्या वेळेला भगवंताचं नाम घेणं हरकत नाही ना, घेणं देवाचं नाव, घेणं आजी देवाचं नाव. पण म्हातारी एवढी बिलिंदर महाराज, एवढी बिलिंदर नाव घ्यायलाच तयार नाही महाराज. आटोकाट प्रयत्न पोरांनी केला, पण ती नाव घ्यायला तयार नाही. पोरांना वाटलं किती युक्त्या केलं तरी हे नाव घेणे एकच युक्ती काय म्हटली, तिची जी बहीण आहे ना म्हटले आमक्या आमक्या गावात राहते, तिच्या पोराचं नाव म्हणले श्यामी, म्हटली रामी. मोठा जीव श्यामी ना त्याला सोडून द्या म्हणलं, धाकट्याला रामाला बोला म्हटले, ते रामाला घेऊन ये आणि हिच्या समोर उभा करू आणि हिला म्हणू बघा आजी तुला भेटण्याकरता कोण आले. मग ती म्हणे माझं रामा नावाला भेटण्याकरता. रामदरीच्या तोंडाला आलं तरी देवाचं नाव आलं. चांगली युक्ती म्हटली. बोलली तिच्या बहिणीच्या मुलाला आणि तिचा बहिणीचा मुलगा आला आणि तिच्या समोर असा गोडवणी उभा केला, असा सुंदर असा उभा केला आणि म्हातारीला हलवलं. म्हटले म्हातारे डोळे उघड, अंतकाळ तुझा आहे, हे बघ तुला भेटण्याकरता कोण आलंय. गीतेमध्ये सांगितलं ना अंतकालीचे मामी स्मरण. अंतकाळाच्या वेळेला तरी भगवंताचं नाव घेतलं नाही, भगवंताच्या नामाचा उच्चार, भगवंताचं म्हणून नका घेऊ, पण भगवंताच्या नामाचा जरी उच्चार केला तरी भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतोय. म्हटले भगवंताचं नामच आहे राम, म्हणून आता म्हातारी माझा राम आला मला भेटायला. पण म्हातारे तुला भेटण्याकरता कोण आले. म्हातारीनं म्हणावं नाव मला भेटण्याकरता माझा राम आला. तर म्हातारी एवढी महाराज बिलिंदर, म्हातारी नाही भेटली, नाही म्हटली ती म्हणली कोण कोण काय करता रे काट्यांनो, कोण कोण काय करता, हे तर टकीचं पोरग आहे म्हणले, पण राम नाही म्हणली. इतकी जात बिलिंदर महाराज. आयुष्यभर नाव न घेण्याचा परिणाम अंतकाळाला सुद्धा नाव मुखाला येत नाही. विठाला आयुष्यभर नाही घेतलं नाव, कशाला नाव अंतकाळाला. वर्षभर जर मुलाने अभ्यास केला तर तू परीक्षेत बसण्यात पात्र होतो. वर्षभर अभ्यास नाही करायचा आणि शायनिंग मध्ये पॅड घेऊन जायचा, पेन घेऊन जायचा, हा मी परीक्षेत येतो, मी काय ढेकळून करायला. वर्षभर अभ्यास करा मग परीक्षेत जावं, तेव्हा त्याला परीक्षा चांगली देता येईल.
वर्षभर अभ्यास केल्यानंतर परीक्षा कशी देता येते तसं आयुष्यभर बालपणापासून जर आपण भगवंताचं नामचिंतन करण्याचा ध्यास घेतला तर अंत्यकाळाच्या वेळेला सुद्धा आपल्या मुखाला नाव येतं. पहा पांडवांमध्येच कथा आहे. पहा भगवान जेव्हा निज धामाला निघाले प्रत्येकाकडे गेले. भीमाकडे गेले, म्हणले भीमदादा मी निज धामाला चाललोय, तुमची इच्छा काय? ते म्हणले काही नाही, जेव्हा खाता पिता फक्त तुमचं स्मरण माझ्याकडे असावं, भरपूर मला जेवायला मिळावं आणि जेवण मिळत असताना तुमचं विसर मला नाही पडला पाहिजे. झालं भीमदादाच मागून. धर्मराजाकडे गेले. धर्मराजा म्हणले फक्त माझं नाव जे आहे ना धर्म माझं नाव युधिष्ठिर आहे, पण धर्मराजा धर्म या नावाने मला पुकारतात नाही, या नावाला मात्र गालबोट कधी लागू देऊ नको आणि या नावाला गालबोट न लागता तुझं नामस्मरण तुझं चिंतन माझ्यापासून दूर नको. विठ्ठल नावाला माझ्या गालबोट लागून धर्मराजाचं मागून झाला. आता अर्जुनाकडे गेले. अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुझं काय इच्छा आहे, तुझी काय म्हणणं आहे? मी चाललो निज धामाला. भगवान सांगतात. अर्जुन त्यावेळेस सांगतो सखेती मत्वाम प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण ये यादव हे सखेती, फक्त तू माझा सखा मी तुझा सखा, हे प्रेमत्वाचं नातं, मित्रत्वाचं नातं, सख्यत्वाचं नातं कायम टिकून राहावं आणि भगवंता तुझं नामचिंतन गुणानुगान माझ्या वाणीला नेहमी यावं. झाला अर्जुनाचं मागून. आता नंबर होता नकुल सहदेवाचा. नकुल सहदेवाकडे गेले आणि नकुल सहदेवाला विचारलं तुमचं काय म्हणणं आहे? मी चाललो निज धामाला. त्यावेळेस नकुल सहदेव सांगतात आमचं काय नाही, वडीलधाऱ्या माणसाची सेवा आमच्याकडून घडावी आणि भगवंता तुझं देखील नामचिंतन आमच्या वाणीतून आमच्या खंडना कधी होऊ नये एवढीच आमची इच्छा. झालं नकुल सहदेवाचं मागून. आता नंबर होता कुंती मातेचा. कुंती मातेने जे मागितलं ना हे जगात ते कोणीच मागितलं नाही. माय बा विठ्ठल आतापर्यंत मागणाऱ्यापैकी एक नंबर जर कोणाचा असेल तर ते कुंती मातेचा असेल. तुम्ही म्हणता असं काय मागितलं कुंती मातेने? अहो काय मागितलं ऐका ना, जगातला हर एक व्यक्ती नाही 5-7 वर्षाचा मुलगा असू दे एवढा हा जरी मंदिरात गेला तरी हा जरी मंदिरात हात जोडताना देवाला काय म्हणतो, दे बाप्पा मला सुखाचं ठेव. हा एवढं पोरगं सुद्धा काय म्हणतो, दे बाप्पा मला सुखाचं ठेव. पण ऐका 6 वर्षाच्या मुलापासून तर फारच 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक जण मंदिरात जाऊन देवाकडे सुखाची अपेक्षा करतो. पण एकमेव कोणती माता अशी आहे की भगवंताचं समोर असून आपला भगवान समोर असून त्या भगवंताला म्हणते जगामधलं सगळं दुःख मला दे. 1 नंबरची मागणी महाराज. दुःख मागितलंय त्यावेळेस भगवान सांगतात, भगवंताची आत्या आहे कुंती माता. भगवान सांगतात अगं आत्या आतापर्यंत तो काय कमी दुःख भोगलं काय? तारुण्यामध्ये तुला विधवापणा आला, आतापर्यंत काय कमी? मुलं सुद्धा तुझे छळ झाला तुझ्या मुलांचा, आतापर्यंत कमी दुःख भोगलं काय? आणि आतापर्यंत कमी दुःख भोगलं नाही तरी दुःखाची का अपेक्षा करते? त्यावेळेस ते तिनं फार गोड उत्तर दिले. त्यामुळे भगवंता ज्याच्याकडे सुख भरपूर लोळून घेतं ना, ज्याला भरपूर सुख मिळतं ना, तो मनुष्य कधीही तुझं गुणगान करीत नाही. आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटतंय ज्याला सुख प्राप्त आहे ना तो भगवंताचं नामचिंतन करत नाहीत. नानीच आमचे संत आहेत महाराज, ते जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज, त्यांची भक्तगण, त्यांची अनुयायी, त्यांची जी माणसं असतात ना ते फार गोड भजन म्हणतात. पहा दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. दुःख जर माझ्याकडे असलं तर मी तुमचं गुणानुगान गाईल आणि जर सुख माझ्याकडे आलं तर मी तुम्हाला विसरून जाईल, म्हणून मला दुःख हवंय. झालं कुंती मातेचं मागून पहा. आणि आता नंबर होता भगवंताची सख्खी बहीण. कोण? भगवंताची सख्खी बहीण. मानलेली बहीण द्रौपदी, पण सख्खी बहीण कोण? सुभद्रा माता. सुभद्रेचा नंबर होता. सगळ्यांची कान अशी टवकरले, सगळे असे पाहायला लागले. म्हणले आपल्या सगळ्यात आज्ञान, सगळ्यात बालिश, आपल्या सगळ्यात लहान ही सुभद्रा आहे आणि भगवंताची सख्खी बहीण आहे. ती नक्की काही ना काहीतरी चुकीचंच मागण. सगळेजण असे कान टवकरून बघायला लागले नेमकं काय मागते काय मागते काय मागते. आणि जेव्हा सुभद्रेचा नंबर आला भगवंतांनी सांगितलं, म्हणले ताई मी चाललो निज धामाला, तुझं काय म्हणणं आहे? तेव्हा ते सुभद्रेने मागितलं ना, फार गोड मागितलं. पहा सुभद्रा माता म्हणते कृष्णत्वदीय पंकज पंजरांते अद्वैव विषमानुसराज हंस प्राण प्रयाण समयी कफवाद पितई कंठावरोधन विदो स्मरणं कृतत्वे. प्राणाचा प्रयाणाचा काळ जेव्हा देवा जवळ येईल ना त्यावेळेस फक्त तुझं नामचिंतन, अंतकाळ माझा जवळ येईल ना त्यावेळेस फक्त तुझं नामचिंतन माझ्या वाणूतून घ्यावडा घडावं एवढीच माझी इच्छा आहे. म्हणून अंतकाळाच्या वेळेला नामचिंतन येण्याकरता त्या पहिल्यापासून अभ्यास लागतो. लहानपणापासून बालपणापासून भगवंताची नाम घेण्याची उगच नाही येत. किती युक्ती करून पाहिली. म्हातारीच्या बहिणीचं पोरगं बोललेलं राम नाव असणार, पण म्हातारी नाही म्हटली.
म्हटले एक काम करा, गावातलं मंदिर आहे म्हटले, गावातलं मंदिर ते रामाचं आहे ना, या रामाच्या मंदिरा पुढे बाज मांडायची उचलून धरली, 4 मुलांनी बाजून मांडली त्या रामाच्या मंदिरासमोर. म्हणले म्हातारे हे कशाचं मंदिर आहे? पोरांना वाटलं आता तरी म्हातारी म्हणून हे रामाचं मंदिर आहे, बस भगवंताचं नाव मुखाला आलं ना, आता जरी मिली तरी चालत. तिला 2-4 वेळेस हालून उठले. म्हणले म्हातारे बघ ना हे समोर कशाचं मंदिर आहे, काय आहे हे काय आहे? ती म्हणून हे रामाचं मंदिर आहे. तेवढंच भगवंत काय काय काय. म्हातारी एवढा राग आला महाराज, नाव रावला ना तपार शेवट अंत का जावला तरी ते म्हणले कमून वाढतात रे काट्यानो, हा तुमचा जाळ झाला मेल्यानो कमून वाढतात रे. अरे काय 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 करतात? जिथं तिथं गाव असतं तिथं तिथं असं असतं, पण म्हणली नाही रामाचं मंदिर आहे. आणि झाली महाराज गेली गत प्राण झाली. मग अशाची काय आपण बोली भाषा सहजच म्हणत असतो. ज्याने अंत काळापर्यंत मरेपर्यंत भगवंताचं नाव घेतलं नाही ना, त्याची काय हाड काय कोण सुद्धा शिल्लक ठेवत नाहीत. पहा विठ्ठल विठ्ठल सांगितलं महाराज लोकांनी तरी ऐकायला तयार नाही. महाराज आपण नेहमी कीर्तनामधून ऐकत असतो, मिळालेला मनुष्य जन्म आहे ना, आपल्याला माहिती आहे, निश्चित माहिती आहे आपल्याला मिळालाय मनुष्य जन्म. मग मनुष्य जन्म मिळाले ना, मग किती सोपं आहे महाराज. मनुष्य जन्म मिळाले ना, संसार रूपी सागर तरुण जाण्याचा विचार आपण करायला काय हरकत आहे? महाराज सांगतात क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा काय हरकत नाही महाराज विचार करायला. क्षणोक्षणी हाची करावा विचार, कशाचा? तरावया पार भव सिंधू, संसार रूपी सागर तरुण जाण्याचा विचार आपण केला पाहिजे. संसार रूपी सागर तरुण जाण्याचाच विचार का हो? कारण हा संसार महाराज आपल्याला नुसता जगवतोय. ज्या संसारामध्ये आपल्याला जन्म मिळाला ना, या संसाराची व्याख्या पहा तुम्ही. रामकथा जर श्रवण करत असाल, रामकथा जर तुम्ही ऐकली असेल तर पण या संसाराचं वर्णन येतं काय. कमी संसार आहे का? अनेकांचे मोठमोठे संसार होते महाराज, पण या संसारांनी जगवलंय महाराज, आपल्याला जगवलंय. इंद्र मारी चंद्र छत्रधरी, यम पाणी वाये घरी, वायू सर्वदा करी मिथिले सदन कांदन, मयाळ देव कानडे करते राक्षसांच्या दाड्या पावे, अर्थान दाविते जया पुढे तिची रोकडे तुळामी, नवग्रहाची तुळा गाडी ते रावणे घातली बांधवडी, विघ्न राहे शके जया पुढे ऐसा गणेश होणी वापुडी, गाढवाची कळप गाडी ओढत से चौकडे. संपत्तीचं वर्णन आले. कोणाच्या संपत्तीचं? राजा रावणाच्या संपत्तीचं. किती संपत्ती राजा रावणाची? लंके माझे घरी सांगा ते किती, सांगत तसे संख्या जैसे तैसे, कोटी घरे जेथे काशानी तांब्याचे आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं राजा रावणाच्या दारामध्ये 1 नंबर सोन्याची होती बरं का पोरांनो. किती कोटी घरं? 7 कोटी घरं. 7 कोटी एवढं मी ठासून सांगतो. एक जण तरी मला म्हणतोय महाराज ही 70 पत्रीची पडी आपली बरं का. म्हणलं चुलीत घाल. 7 कोटी घरं राजा रावणाच्या दारामध्ये 1 नंबर सोन्याची, 1 नंबर सोन्याची, 1 नंबर 52 कॅची 24 कॅरेट 1 नंबर सोन्याची 7 कोटी घरं. तुमची इटाचे मातीचे ते माझ्या दारात पडले ते नवीन गट्टू हे ब्लॉक सगळे सोडून द्यायचे. हे किती असतील ते गणनाच नाही, पण 1 नंबर सोनं 52 कशी ज्याला आपण म्हणतो त्याचे 7 कोटी घरं. केवढा प्रपंच त्या राजा रावणाचा. आणि एवढ्या मोठ्या प्रपंचाच्या दारामध्ये राजा रावण इच्छा व्यक्त करतोय, मी सुवर्णाला सुगंध आणि म्हणजे सोन्याला वास आणि नाही झाली पूर्ण इच्छा, मी समुद्राचं खारं पाणी गोड करीन नाही झाली इच्छा पूर्ण. एवढ्या मोठ्या संसाराच्या दारात इच्छा पूर्ण नाही झाली मायबाप.
आणि तिसरी इच्छा केली मी स्वर्गाला शिली लावीन. एवढ्या मोठ्या प्रपंचाच्या दारामध्ये राजा रावणाने इच्छा व्यक्त केल्या, पण एवढ्या मोठ्या प्रपंचाच्या दारामध्ये इच्छा व्यक्त करून देखील राजा रावणाची इच्छा पूर्ण होत नाही. त्या राजा रावणाच्या प्रपंचा पुढं का हो माऊली, राजा रावणाच्या प्रपंचा पुढं आपला प्रपंच काय काय प्रपंचात आपले असून असून काय असतं आपल्या प्रपंचात, काय असतं करून असून असून आपल्या प्रपंचात 2 एकर जमीन असते आपल्याला. 2 एकर जमीन ती पण नाही घराची आहे का? 2 एकर जमीन, एखादी चिपडी बायको असते आपल्याला, 2 शेंबडे पोरं, झाला आपला संसार. आणि अशा संसाराच्या दारामध्ये माणूस म्हणतो मला काय समजलं भाऊ, आमचे गुरुवारी रखमाजी महाराज सांगायचे समजलं भाऊ तुला काय समजायचं, समजलं तुला. अशा संसाराच्या दारामध्ये माणसाचा जन्मची जन्म जातो, पण हा संसार काय आपली इच्छा पूर्ण करत नाही. हा संसार आपल्याला जगवत राहतो. 5 श्लोकाला पाणी शोवष्टी शतशतम दशशतम लक्षम सहस्रादियो लक्षे शंशती पालताम शितिपती चक्रे शतां वांछति चक्रे सुरराजतां सुरपती ब्रह्मास्पदं वांछति ब्रह्माशेव पदम शिवो हरिपदम. या शावधिंको गतार्थ असा आहे एखाद्याच्या खिशामध्ये 100 रुपये, त्याला वाटतं का सुखी आहे म्हणून, नाही त्याचे 1000 रुपयाकडे लक्षात येतं. बरं आहे एखाद्याकडे 1000 रुपये, त्याला तरी वाटतं का सुखी आहे म्हणून, नाही त्याचं 10,000 रुपयाकडे लक्षात येतं. आहे एखाद्याच्या खिशामध्ये 10,000 रुपये, त्याला वाटतं का सुखी आहे म्हणून, त्याचं तरी 1,00,000 रुपयाकडे लक्ष जातं. वाढतच जातील महाराज. आशा धिंको गता सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा. संसारामध्ये आशा वाढत जाते. संसार आपल्याला निस्ता जगवतोय महाराज, पण संसार काय आपली इच्छा पूर्ण करत नाही. पण संत महात्म्यांची इच्छा पूर्ण झाला. संत महात्मे म्हणतात या संसारामध्ये आम्हाला सुखाची प्राप्ती झाली, नाही तर त्या सुखाच्या जीवावरती आम्ही आनंदाने नाचतोय बागडतोय महाराज. सर्व सुख ज्ञान सर्व संसाराच्या दारामध्ये या महाराज. विठाला 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 महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तीपरायण. माहित नव्हतं महाराज, माहित असतं तर कशाला आम्ही उभारायला. शिवचरित्राने गोमातेची सेवा असं भरपूर असं व्याख्यान त्यांच्या वाणीतून महाराष्ट्रामध्ये दुमदुमतंय असे हरिभक्तीपरायण. आपले लाडजळगाव त्यांचं गायकवाड जळगाव जवळचे आपल्या असे नामवंत कीर्तनकार हरिभक्तीपरायण विष्णू महाराजांचं आज या ठिकाणी सेवेकरता उपस्थित आहेत. या कार्यक्रमाकरता नाते या संबंधाने ते आले. कोटी कोटी धन्यवाद महाराज. विठाला विठाला याच संसाराच्या काळामध्ये संत महात्मे म्हणतात सर्व सुखाचे आम्ही अधिकारी झालो, सुख आम्हाला प्राप्त झालं. सर्व सुखाले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भय आनंदाने नाचतोय बागडतोय याच संसाराच्या दारामध्ये. संतांना सुख प्राप्त झालं या संसाराच्या दारामध्ये, आणि तुम्हाला आम्हाला सुख प्राप्त होत नाही. काय कारण आहे महाराज? जन्मची जन्म जातो, पण तुम्हाला आम्हाला संसारामध्ये सुख प्राप्त होत नाही. आपण भरपूर प्रयत्न करतो, आतूनच प्रयत्न करतो, पण आपल्याला सुख प्राप्त होत नाही. त्याच संसाराच्या दारामध्ये संतांना सुख प्राप्त झाले. कारण काय असेल महाराज? तर सावध झालेत महाराज. सावध सावध झालो हरीच्या आलो जागरणा. या संसाराच्या दारामध्ये उभा राहत असताना संत महात्मे भगवंताचं गुणानुगान नामचिंतन करतायत, सावध होऊन करतायत, आणि म्हणून त्यांना हे गोष्टी प्राप्त झाल्या. विठाला विठाला
संत मालिकेमध्ये संत परंपरेमध्ये आपल्याला सावध करत असताना एक संत होऊन गेले. त्या संतांचे ते संत आहेत पाकी त्यांचे अभंगवाणी त्यांचे दोहे आम्ही आमच्या कीर्तनातून उपयुक्त म्हणून वापरतो. असे मुसलमान समाजाचे संत होऊन गेले. त्या संतांचं नाव आहे महाराज संत कबीरदास महाराज. फार गोड संत आहेत. या संतांची अभंगवाणी कथा कीर्तनामध्ये आम्ही नेहमी उपयुक्त म्हणून वापरतो. असे संत कबीरदास महाराज एका दोह्याद्वारे गोड प्रतिपादन करतात. कबीरदास महाराज म्हणतात, हे बाबड्या, हे दादा तुला असं वाटत असेल हे घर माझे, प्रपंच माझे, मुला माझे, बायको माझे, बहीण माझे, पण वेड्या भ्रमात राहू नको. अंतकाळाच्या वेळेला तुझं यापैकी कोणी नाही. मी अगोदरच अंतकाळाविषयी बोलून गेलो. अंतकाळाच्या वेळेला यापैकी तुझं कोणी नाही, भ्रमात राहू नको. ज्या ठिकाणावर तू या ठिकाणाला आला आहेस ना त्या ठिकाणाला तुला एक ना एक दिवस जावंच लागणार, तुझी इच्छा नसताना देखील. तू तो का या नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है, इच्छा नसताना जावंच लागेल बा. ज्या ठिकाणावर तू या ठिकाणी आलायस ना त्या ठिकाणाला एक ना एक दिवस जावंच लागेल. अनेक व्यक्ती आहे तुझ्या संसार तुझ्या बरोबर. माँ कहे बेटा मेरा है, आई म्हणते मुलगा माझं. बाप कहे बेटा मेरा है रे, पण ऐका ना, ना माँ का ना बाप का ये तो जन्म देने का नाता है, तू तो काया नगर का सौदागर. आणखी नाही का पडून. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है रे, ना भाई बहन का न बहन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता है, तू तो काया नगर का सौदागर. अनेक व्यक्ती संसारात आपल्या बरोबर आहेत, पण अंतकाळाच्या वेळेला तुझे कोणी नाहीत महाराज. अंतकाळाच्या वेळेला यापैकी कोणी नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्माणी, इष्टामित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. किंवा महाराज आपण नेहमी ऐकत असतो इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाप्रमाणे पहा, नाही कुणाचे कुणी अरे तुझे नव्हे रे कोणी, अंते जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंते जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी. पुढे आणखी पुढे पहा, बहीण कुणाची भाव कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे, मिल्या वाचून सर्व राहिले तुझतील दागे दोरे, प्राण्या मायेचा नाही. दिसणारे सगळे व्यक्ती आपल्या बरोबर आहेत, पण अंतकाळाच्या वेळेला यापैकी कोणी नाही महाराज, कोणी नाही. राहती निराळे राडा पोरे सखा, राहती निराळे राडा पोरे सखा, राहती निराळे राडा पोरे सखा, राहती निराळे राडा पोरे सखा. राहती निराळे रांडा पुरे सगळं. काय भाषा आहे महाराज संतांची. अंतकाळाच्या टायमाला हे बाजूला जातात पा. नाही एका साधूने एका आपल्या शिष्याला सांगितलं, ते म्हणलं महाराज माझ्या घरच्यांचं माझ्यावरती आतुनात प्रेम आहे, आणि मी जर आमच्या संसारात असताना तर शून्य हो. घरचे महाराज उपाशी मरते, इतके प्रेम करते. मी जर जेवलो नाही ना तर घरचे सुद्धा जेवत नाही. म्हणले काय बोलतो सर, म्हणले काय बोलतो तू, म्हटलं हा खरंय. म्हटले मी जर आज म्हणलं मला उशिरा जेवायचं ते सुद्धा उशिरा जेवतो. इतकं प्रेमी हो. म्हटले इतकं प्रेमी. म्हणले कशासाठी एवढे तू कुठं नाही चालले, त्यांच्यासाठीच झाले. ते म्हटले हो मग एक काम कर. म्हटले आज घरी जा, तुला एक मी विद्या शिकवतो. मुर्शाना विद्या शिकवली विद्या. त्याला सांगितलं घरी जाऊन काहीतरी एक छाती देण्याचं नाटक दुखण्याचं नाटक करून झोपून जा म्हटले. घरी गेला, आता प्रमाण वापरले. रांडा पोरे यांच्या देखता गेला, बायको मुला देखता समोर गेला आणि सगळ्या देखता सांगितलं. आई वडील बायको बहीण भाऊ सगळ्यांना एकत्रित केलं. म्हणले आज छाती दुखायला लागले माझ्या, मला नक्की अटकचा प्रकार येतो म्हटले ना. आणला ना अटक केली. मूर्छना विद्या शिकवली होती साधूने गुरुनी त्याला. अटकचा प्रकार म्हणून तिने आज दुखायला लागला, ती झोपी गेला आणि मग यांचा टाव कुठे सुरू केला. इतके रडायला लागले महाराज, इतके रडायला लागले. ते रडणे आता अंतकाळाच्या वेळेला काहींचं खरं असतं, काहींचं खोटं असतं महाराज. संतप्रमाणे काही खऱ्याने रडतात आणि काही खोट्याने रडतात महाराज. खोट्याने रडणार कसे असतात, गाडीचा आवाज आला की करायचं सगळं रडायला सुरुवात.
आणि ती गाडी येऊन थांबली म्हणजे पुन्हा चालू करायचं. कोणीतरी म्हणायचं बघा त्यांच्या तोंडाकर, बघा त्यांच्या तोंडाकर, थांबली. पुन्हा दुसरी गाडी आली तर पुन्हा रडायला सुरू करायची. चक्कीची गाडी आली ना ती झालं सुरू करत. ब्रेक के बाद असं हळूहळू रडायला सुरुवात करायचं. हे खोटे रडणारच काय. एवढे रडायला लागले, टाव फोडला महाराज, सगळं गाव जमा झालं. ते म्हणले तरुण तडफदार होता आणि म्हणले कशामुळे झालं. ते म्हणले काही नाही, म्हणले ते आपले गाव साधू झाले ना त्यांच्या नादाला लागले तेव्हापासून असं झालं. साधूचं नावही खराब झालं. ते म्हणले काही नाही क्लासच काढलेत. म्हणले 10 पोरं तिकडे जात होते म्हणले, त्याच्याकडे जात होतं म्हणले. तेव्हापासून पेटी शिकल्यापासून असं व्हायला लागलं. जास्त वर सोड लावलो, जास्त पंचम मध्ये गाव त्याला असं व्हायला लागले. त्याच्या छातीत म्हणले खळ आली ते गेला म्हणले. ते म्हणले बोला साधूला पण. साधूला म्हणले तुमच्याकडे येत होता गेला नाही. ते म्हणले गेला माझ्यावरच आलं का. ते म्हणले हा तुमच्यावरच आला, तुमच्याकडेच होता, वर गायला गेला आणि गेला म्हणले हो याच्या छातीत दुखायला लागलं. ते म्हणले काय झालं, छातीत दुखून गेला. ते म्हणले हा गेला तुमचे गेला. गाव रडते ते सगळे रडते. म्हणजे एक काम म्हण उठन म्हणले उठन, पण एक काम करावं लागेल. ते म्हणले काय. ते म्हणले 1 ग्लास भर दूध आणावं लागेल. ते म्हणले ग्लास काय घेता 10 लिटर आणतो म्हणले. कमी आहेत काय आता बोली गाताची दुकानात लागेल म्हटले. 60 रुपयात मिरचं दूध भेटत म्हणले. 10 लिटर आणते. 10 लिटरची गरज नाही, फक्त ग्लास भर लागते. ग्लास भर दूध घेऊन ये. आणलं ग्लास भर दूध महाराज. त्या साधून खिशातून पुडी काढली आणि काही नव्हतं त्या पुढे फक्त पिठी साखर होती. ती पिठी साखर त्याच्यात टाकली आणि म्हणले जो कोणी या ग्लासातलं दूध पिईल तेव जाईल आणि हे उठल. पटापटात फाटले महाराज. जे असे चांगले टाऊ फोडून रडत होते ना सणासणात मागं फाटले. ज्याने अशा झेंजा मोकळ्या सोडल्या तीन टापाटाप पत्र घेतले मागं सरकले. पहिला ग्लास नेला म्हातारीकडे. म्हणले म्हातारी तुला वाटत होतं तू तर लय रडताना म्हणत होती मला कम अगोदर नेलं नाही, माझ कम कोणावर घाला आला, याच्याला यालाच कम नेलं तू. जी म्हटली म्हातारी ग्लास घे, हा ग्लास तू जाय आणि याला उठू दे. ती म्हणली काही हरकत नाही महाराज, मला जावं वाटतं, मी गेलेच असते आणि मला जावंच वाटतं, त्याला बी उठ वाटतं, पण सांगता मी जर गेले ना या म्हाताऱ्याला कोणी तुकडा घालणार नाही, सोनाला अवघड आहेत. म्हणले या म्हातारीचे लय हाल होतील त्याच्यामुळे मला जाता येत नाही. संतला म्हातारीचं झाला विषय. म्हातारीकडे गेले. ते म्हणले मला काही हरकत नाही म्हणले, पण म्हातारीचं तोंड चांगलं नाही म्हणले. नेहमी आजू तुझा पणर करत राहते. म्हातारीचं तोंड चांगलं असल्यामुळे म्हातारी सुद्धा नेहमी तिची पडझड होते. म्हातारीला शांत बसण्याकरता पोरांचा संसार चांगला करण्याकरता मला राहावं लागल, त्याच्यामुळे मला सुद्धा जाता येणार नाही. म्हातारीने घेतला अंगावर. सगळे फिरत फिरत नातेवाईक संपल्यानंतर सरते शेवटी सर्वस्व स्वामिनी मनवेशी कांता आणि तीही केश देता रडत असेल. आपल्या पत्नीकडे आलं महाराज. धर्मपत्नी जिना आतापर्यंत आपल्या बरोबर सहचर्याने आतापर्यंत आयुष्य घातले, तिच्याकडे क्लास नेला. ती म्हणली हा गेला तर गेला, दुसरा मला भेटन, कशाला मला माझ्याकडे क्लास आणता. अवघडे महाराज. अंतकाळाच्या वेळेला अंतकाळी कोणी हरि संसारातलं पुणे आपल्या अंतकाळाच्या वेळेने याच्यासाठी आपण सावध झालं पाहिजे. तुम्हाला आम्हाला जो मनुष्य जन्म दिलाय तो कधी ना कधीतरी जाणार आहे, याच्यासाठी आपण सावध झालं पाहिजे. या अभंगाचं दुसरं चरण. काळ
कधी ना कधीतरी नाश पावणारच आहे बा. नाचणारा या नाशिवंत देह जाणारच देह जाणार जाणार याशी काळोबा खाणार किंवा आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा सोयीताचा घोरवा यानी राहा श्रीहरीच्या नामस्मरण केलं पाहिजे गुणानुगान केलं पाहिजे या काळाच्या तावडीतून सुटण्याकरता म्हणून सांगतात आयुष्य खातो काळ सावधान माझे गुरुवारी हरिभक्तीबाई ढवळे महाराज नेहमी सांगतात हा काळ आपल्यावरती घाला घालण्याकरता असा टपून बसलाय महाराज जसं घरामध्ये एखादं बिळ असतं त्या बिळातून बिळाच्या शेजारी असं बुकोबासा असा टप धरून बसतो मांजराशी टप धरून बसते त्याच्यामुळं तुला वाटतं कधी या बिळातून उंदीर बाहेर येईन कधी मी त्याच्यावरती घडी घडी काळ वाटयाची पाहे 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 घडी घडी काळ घडी काळ वाट त्याची पाये कोणाची त्याने आयुष्यभर भजन पूजन केलं नाही नामकीर्तन केलं नाही भजन भक्ती केली नाही देवधर्म केला नाही हे कथा कीर्तन श्राद्ध विधीला दशक्रिया विधीला तुमच्या अंकी तेरा पुढे जेवणाला कथा कीर्तन कोणाचंही होत नाही मायबाप आयुष्यात येऊन एकदा का होणार श्रीक्षेत्र पंढरपूरची वारी केलेली असावी तर त्याच्या दशक्रिया विधीला श्राद्ध विधीला हे कथा कीर्तन होतंय कधी ना कधीतरी जे गेलेले आहेत भीमराव नारायणराव बनकर यांनी कधी ना कधीतरी पंढरपूरची एकदा भणवारी त्यांच्या जीवनात केली असेल आणि त्याच्यामुळे हे कथा कीर्तन कोणाच्या जीवनात नाही होत महाराज कोणाच्या नाही कोणाच्याही श्राद्धविधीला नाही त्याचा आग्रह असतो एक मोठेपणा असतो आपल्या नातेवाईकांचा मागे राहिलेल्या नातेवाईकांचा एक मोठेपणा असतो समाजात असे आम्ही सुद्धा आमच्या वडीलधाऱ्या माणसासाठी एक कथा कीर्तन समाजात मोठेपणा असा म्हणून माणसं करतात पण नाही तुम्ही किती घडून आणण्याचा प्रयत्न करा नाही घडत कोणाचे होत नाही इथे पुण्याचा संच असतो त्या पुण्याच्या जोरावरती होतो पहा महाराज म्हणून सावध झालं पाहिजे नेहमी सांगत असतो काळा घाला घालण्याकरता असा टपून बसलाय महाराज आपल्याला जरी वाटत असलं ना नाही नाही मी गावचा सरपंच आहे मला काळ काहीच करू शकत नाही हे गावचा सरपंच म्हणजे काहीच नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात दिन चार घडी काजीना दुनिया है मुसाफिर खाना आणि एकेकांना सांगतात पहा राजा आए महाराजा आए या कोई राहना नाही जाए कोणी राजा असो रंक असो भिकारी असो प्रत्येकाला जावंच लागते जाण्याची शिल्लक तरी जावंच लागते का त्याला घेऊन जाणार म्हणजे येथे नाही उरले
इच्छा नसताना सुद्धा जावंच लागतं मग कोणीच कोणालाच राहता येत नाही इथं नाही उरवाले अवतार येर ते पामर जीव किती प्रत्येकाला जावंच लागतंय काळ आपल्यावरती घाला घालण्याकरता टपून बसतोय नेहमी सांगत असतात महाराज मंडळी काळ आपल्यावरती घाला घालणारे म्हणून सावध व्हा सावध व्हा सावध व्हा महाराज तुम्ही बऱ्याच वेळेचा सांगता सावध व्हा नेमकं सावध तरी कसं व्हावं अभंगाचं सावध होणं म्हणजे दुसरं काय नाही संत संगतीमध्ये आपलं जीवन घालवणं आणि परमार्थाची मार्गक्रमण करणं याला सावध होणं संत संगतीमध्ये राहायचं संत संगतीमध्ये केल्याला आपल्या जीवनाचं कल्याण आहे आपल्या जीवनाचा उद्धार आहे म्हणून संत संगतीमध्ये जगा परमार्थाची आवड अंतकरणामध्ये धारण करा विठोबा रखुमाई असं जर जीवन तुम्ही जगत असाल संत महात्मे सांगतात जगद्गुरु तुकोबारा सांगतात संत संगतीमध्ये तुम्ही जात असाल जीवन जर घालवत असाल आणि परमार्थाची जवळ अंतकरणामध्ये जर धरत असाल आवड तर मग तुमचा हा या मृत्यू लोकांमध्ये आलेला खरा व्यवहार हा आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर जीवन तुम्ही जगत असाल तर तुम्ही नका डोळे धुरे भरून राहू शेवटचं चरण लोकीच्या व्यवहार वा महाराज वा नाशिवंत देह नाशिवंत देह सावधान
आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान हे सावधान आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ आयुष्य आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ नाशिवंत देह ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली यथामती यथा अवकाश धावत्या वेळेमध्ये या ठिकाणी आपण वरती चिंता मांडण्याचा प्रयत्न केलाय. काय निमित्ताने सेवा होती तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. त्या निमित्तानेच मी या ठिकाणी एकत्रित जमा झालाय. आज श्राद्ध विधी होता. भीमराव नारायणराव बनकर या पिताश्रीचा आजपासून त्यांना आतापर्यंत 1 वर्षापूर्वी त्यांचं देहावसन झालं. आतापर्यंत त्यांना 1 वर्ष पूर्ण झालंय. देवब्राह्मणांच्या साक्षीनं पिंडदान हा विधी या ठिकाणी झालाय. संत महात्मे देखील पिंडदानाचा विधी केलाय. महाराज जगद्गुरु तुकोबारा सांगतात, माझे झाले गयावर जन्म पिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता केला जाणारा विधी त्याला श्राद्ध विधी, दशक्रिया विधी, हे 16 प्रकारचे विधी असतात. माणूस मेल्यापासून तर श्राद्ध विधीपर्यंत 16 वेळेस पिंडदान करावं लागतं. 16 पद्धतीने विधी केला जातो पिंडदानाचा. आणि आता श्राद्ध विधी या ठिकाणी झाला. समस्त या ठिकाणी या विधी करता आले पाहुणे रावळे नाते काष्ट सर्वांना धन्यवाद. त्याच्यानंतर या ठिकाणी हा विधी चालू असताना कथा कीर्तन नामचिंतन करावं, रोजची सेवा करावी, कीर्तनरूपी सेवा करावी, भजन पूजन करावं. या अनुषंगानं त्या भीमरावांचं एक मुलगा आहे देवीदास भीमराव बनकर यांनी आणि जावई प्रभाकर पाटील यांनी या ठिकाणी मला सांगितलं, महाराज या ठिकाणी एक कार्यक्रमाची सेवा व्हावी आणि या अनुषंगानं तुम्ही ते सर्व तयारी करा, सर्व आणा तुम्ही आणि या ठिकाणी कार्यक्रम करा. त्यांच्या शब्दाला आम्ही अनुमोदन देऊन या ठिकाणी कार्यक्रम केला. या कार्यक्रमासाठी आपल्या परिसराचं वैभव असणारे महाराष्ट्रातील चांगले नामवंत गायक आणि 2 नामवंत कीर्तनकार त्यांना तुम्ही युट्यूबला हे करू शकता. माझी लायकी नाही की आज एक जण माझ्या कीर्तनाला वाजवण्याकरता आणि एक जण प्रमाण म्हणण्याकरता आहे. असे 2 ख्यातनाम कीर्तनकार महाराज यांना मी सतत वाजवतोय, पण दोघांनी मिळून आज मला वाजवते. असे हरिभक्तपरायण आदरणीय विष्णू महाराज अंतरकर, गायकवाड जळगावकर, त्याच्यानंतर गणेश महाराज, त्याच्यानंतर आमच्या भीष्माचार्य. आम्ही ज्यांना पाहून म्हणायचं शिकलो, ज्यांच्याकडे पाहून आम्ही म्हणायचं शिकलो, संस्कृत केले, असे पहिल्यापासून बोधेगावच्या नामसप्ताहामध्ये जे सगळ्यात प्रथम गायक म्हणून असतात, ज्यांच्याकडे नेहमी प्रमाण चाली असतात, असे भरतदादा शेळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर माझे परम मित्र, नेहमी आम्ही कार्यक्रमासोबत असतो, माऊली महाराज या ठिकाणी अंतरवाली करते आणि माझे 2 पुतणे या ठिकाणी आणि बालगोपाळ माझ्याकडेच आपले थोडंफार आपलं शिकते. मला जेवढं उली येते तेवढं उली यांना शिकते. तुम्ही आपले हे बालगोपाळ सगळे लहान मुलं आहे, दिदी हे. त्याच्यानंतर कृष्णा महाराज आता 2-3 प्रमाण झालेले, हे संसद गेल्याचं प्रतीक आहे.
आपण सुद्धा वाटतं किती सुंदर आहे महाराज. संस्थेचा अभ्यास करणं, संस्थेमध्ये जाणं, ही गायन, ही कला पकवास, ही कला संपादन करणं फार गोड आहे महाराज. एवढे काळ हा संगणक पृथ्वी आहे, कॅम्प्युटरचा जमाना आहे, एवढे विचित्र इतकी विचित्र पुढे आहेत महाराज, सांगता येत नाही. गणेश महाराज पोरांचा विचित्रपणा सांगताच येत नाही. कथा कीर्तनात सांगायला टाईमच पुरत नाही हो. किती विचित्र आहेत महाराज. आणि तुम्हाला सांगतो, आपण एखाद्या गावात गेलं का आपल्याला नेहमी अनुभव होतात. विष्णू महाराज जास्त फिरतात आपल्यापेक्षा, महाराष्ट्रातून म्हणून टाकले त्यांना नेहमी अनुभव येत असतो. मोठे मोठे कीर्तनकार जर गेले का, ते गावकरी कीर्तन झाले का गावकरीपैकी पाटलाचा जास्त आग्रह. पाटला चहाचा कधी नाही म्हणत बरं का. पाटलाने आग्रह करा. काय आग्रह करा? महाराज चहा घेण्या करत झाला, महाराज चहा. पाटलाचा आग्रह म्हटलं सगळ्याला नाही म्हणा, पण पाटला नाही म्हणत. तुम्हाला काही बोलायचं मला काही इतकं जवळ आतापर्यंत असं उभं कीर्तन कोणीच नाही ऐकलं ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पाटलाचे चहाला कधी नाही म्हणायचं नाही. पाटलाच्या घरी गेल्यानंतर महाराज ते पाटलाचे विचित्र पोरं असतात. फार बिलिंदर पोरं फार. एक पोरग ते महाराज पैसे येऊन बसलं, काही नाही महाराज इतकं महाराजाला येड्याम करायला लागलं, इतकं महाराजाला येड्याम करायला लागलं. येड्याने काय करायला लागलं, महाराजापाशी बसलं, पण महाराजांना जे पाकिट दिलं त्याची पिशवी अशी जवळ ठेवली होती. आणि त्या पोराने असं हळूहळू ते पिशवीकडे न्यायला सुरुवात केली. जसं हळूहळू हात तिकडे जायला लागला, ते महाराजाचं मन खाली वर व्हायला लागलं. त्याला वाटलं एक तर इतक्याला म्हणून आलं, आता गाडी नाही आपल्याला, आपण एसटीनं प्रवास केला, येणी जर सगळे पैसे आणले आपल्या खिशातले सगळे संपलेले, येणी जर पाकिट आणलं तर परत जायचं कसं. अरे ते पोरगच विचारतं. त्याने हळूहळू असं त्या पाकिटाकडे चाललेला. महाराजांनी काय केलं, तर कचून चिमटा घेतला, कचून चिमटा घेतला. ते पोरग काय केलं, जसं काय केलं ते पोरग बाजूला गेलं, त्याला इसका बदला मी जरूर लुंगा. विचित्र पोर महाराज सत्तेले विचित्र. जरूर लुंगा म्हणले. गेलं ते पोरग थोड्या वेळची असं पाटला चहा आणला, चहा बशीत दिला. पूर्ण कप पाटलाने वाटलं लवकर व्हाय पोराच्या तावडीने पूर्ण कप वाटला त्या बशीत. आणि पूर्ण कप वाटलं नसा पाटील प्यायला, पाटलाचा चहा महाराज प्यायला लागले. असे पाटलाने चहा दिलेला प्यायला लागले महाराज. असे ते पलीकडून काय केलं, ते पोरग पलीकडून आलं. महाराज इकून चहा आवडते त्याच बशीला त्यांनी तिकून पलीकडून तोंड लावलं. आणि तिकून तोंड लावल्यानंतर महाराज म्हणतात, अहो पाटील पहा नाही पोरग्याला, पोराला आवडलं. ते म्हणले महाराज तुमच्या लय श्राद्ध आहे त्याची, तुमचा जर उष्टा चहा पिला ना त्याची थोडं डोकं त्याचं सुधर, पिऊ द्या. आता पाटलाच पोरग जास्त काही बोलता येणार, काही म्हणता येणार, कसा बसा महाराज निघा. पण प्यायला का ते काय हरकत नाही. पण सर्दीचा टाइम होता, हे होतं जास्त. आता जशी सर्दी येत होता आणि त्याला कचून सर्दी झाली, नुसती झाली नव्हती, ती सर्दी पिकली पण होती. त्याला थोडासा ठसका लागला आणि जे नाही त्याच्यात पडायचं ते त्याच्या हात पडलं. जसा ठसका लागला त्याचं तोंड त्या बशीला लागलं. चहा सगळा सांडला, चहा धोतरा सांडला. आणि तो माल सुद्धा धोतरा सांडला. महाराजाला एवढा राग आला. पण पाटलाच पोरग काहीच म्हणता येईना. इतकी विचित्र पोरं महाराज, इतकी विचित्र पोरं, काहीच म्हणता येईना. महाराज म्हणले पाटलाला, एवढाच तुम्हाला, एवढाच हिरा आहे का तुम्हाला, एवढा तुमचा अनमोल रत्न आहे का, एवढा तुम्हाला सोनं आहे का. ते म्हणले महाराज, आता सोनं म्हणल्यानंतर त्या पाटलाची एवढी छाती ताणली महाराज, ताटात बटून तुटल्याची छाती. सोनं म्हणल्यानंतर आपल्या पोराचं वर्णन कोणी केलं माणसाच्या छाती बोलली. आणि जशी त्याची छाती बोलली ताटा बटून ठेवली. एवढं तुमचं सोनं आहे का. ते म्हणले असे 2 रत्न, असे 2 सोने महाराज आपल्याला 2 आहेत म्हणले. ते म्हणले एक इथं एक पुढे. ते म्हणले एक तुमच्या बाहेर पोटात पाणी भरीत. एवढी विचित्र पोरं महाराज असते. पण असे सुंदर अशी पोरं, इतकी विचित्र असणारी पोरं तुम्ही काय करायचे, संस्थेत नेऊन घालायचे. अशीच विचित्र नेऊन घालते. तर पण अशीच विचित्र पोरं महाराज या ठिकाणी गायन करतात, वादन करतात, मस्त सुंदरपैकी गायन करतात. आता 2-3 वर्ष नेऊन घातले आमचा कृष्णा महाराजा सुंदरपैकी या ठिकाणी तो उपस्थित आहे, सगळे उपस्थित आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सेवा पूर्ण करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय नाही विचारिला गीता सुंदरी गवळा विठ्ठल